अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे असेच संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. आजच्या धावपळीच्या जगात आपण सगळेच काहीतरी शोधत आहोत. सुख, शांती, समाधान. पण हे सगळे बाहेर नाही, ते आपल्या आत आहे. हेच आपल्याला स्वामी संदेशातून शिकायला मिळते. स्वामी म्हणतात, मन शांत असेल तरच जीवन सुंदर होते. आपण रोज अनेक चिंता, भीती, अपेक्षांचे ओझे मनावर घेतो, पण त्या चिंता आपले भविष्य सुधारत नाहीत. उलट वर्तमान क्षण हिरावून घेतात. जीवनात प्रत्येकाला संघर्ष आहे. कोणासाठी कोणी पैशासाठी झगडतो, कोणी नात्यासाठी, तर कोणी स्वतः अस्तित्वासाठी. स्वामी संदेश आपल्याला सांगतो, ही संघर्ष हा शाप नसून तोच आपला खरा गुरु आहे. संकटे आपल्याला मोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतात. स्वामी सांगतात, तुलना करणे सोडा. आज आपण सतत इतरांशी स्वतःची तुलना करतो. कोण पुढे आहे, कोण मागे आहे याचा विचारात आयुष्य निघून जाते. पण प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो. फुलाला फुलायला वेळ लागतो, फळांना पिकायला वेळ लागतो. संयम ठेवा. कर्माला फार महत्त्व आहे. तू जे करतोस तेच तुला परत मिळते. वाईट विचार, वाईट शब्द आणि वाईट कृती शेवटी आपल्यालाच जीवनात अडचणी निर्माण करतात. म्हणून नेहमी चांगले विचार करा, चांगले बोला आणि चांगले करा. परिणाम आपोआप बदलतील. आज माणूस बाहेर देव शोधतो, पण स्वामी सांगतात, देव तुझ्यात आहे. जर तू स्वतःशी प्रामाणिक राहिलास, मन शुद्ध ठेवलंस, तर तुला वेगळ्या कुठेही जाण्याची गरज नाही. ध्यान, सेवा आणि प्रेम हेच खरे साधन आहे. स्वामी संदेश आपल्याला क्षमा शिकवतात. राग मनात ठेवणे म्हणजे स्वतःला जाळणे. समोरचा माणूस कदाचित विसरूनही गेला असतो, पण आपण मात्र त्या वेदनेत अडकलेलो असतो. माफ करणे म्हणजे दुर्बलता नाही, तीच खरी ताकद आहे. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य आपल्या हातात नाही, पण हा क्षण आपल्याकडे आहे. या क्षणात आनंद, कृतज्ञता आणि समाधान शोधा. जर आपण स्वामी संदेश मनापासून स्वीकारला तर जीवनात आपोआप शांती येईल. मोठे होण्यासाठी नाही तर चांगले होण्यासाठी जगा. स्वामी म्हणतात, अपेक्षा कोणाकडून ठेवू नका, नाहीतर तुमच्या अपेक्षा भंग झाल्यावर तुम्हाला भरपूर त्रास होईल. म्हणून तुम्ही आनंदात आणि सुखात, समाधानात जगा. जेवढे जास्त समाधानी जीवन तुम्ही जगाल, तेवढे जास्त तुम्ही आनंदात राहाल आणि सुखात राहाल. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाही, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करत असतात. स्वभावाच्या प्रेमात पडलं की चेहरे आपोआप आवडू लागतात. भाकरीसुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी निभावली तरच ती चांगली लागतात. हृदय हा मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग आहे आणि तोच जर स्वच्छ नसेल तर चमकणाऱ्या चेहऱ्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं हृदय हे अत्यंत साफ आणि निर्मळ हवं, हे मात्र निश्चित आहे. यशाची उंची काढताना कामाची लाज बाळगू नका. कष्टाला घाबरू नका. कोणतेही काम छोटे नसते. प्रत्येक कामात तुम्ही केलेले पाहिजे आणि त्यातून अनुभव घेतला पाहिजे. नक्कीच तुम्ही जेव्हा यशस्वी व्हाल तेव्हा तेच काम तुम्हाला आठवेल आणि तुम्हाला तुमच्या कष्टाची जाणीव नक्कीच होईल.
आठवणीच्या गर्दीत हरवलेली माणसं सहसा लवकर सापडत नाहीत. मैत्री हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. म्हणून अशी मैत्री करायची की ती दिसली नाही तरी चालेल, पण जाणवली नक्कीच पाहिजे. खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्डसारखं असतं. आज वापरताना आनंद मिळतो, पण काही कालावधीनंतर त्याची किंमत चुकवावीच लागते. यश प्राप्तीसाठी हेतू आणि त्यालगतचे विचार याचे एकत्रीकरण महत्त्वाचं ठरतं. आणि या जगाचा एक प्रचलित रिवाज आहे, जोपर्यंत मतलब आहे तेव्हा हम साथ साथ. हे ज्यावेळी मतलब संपला तेव्हा हम आपके है कौन. आणि आजच्या मतलबी या जगात पैसा एक असा साबण आहे की जो आजच्या दुनियेत प्रत्येक डाग साफ व स्वच्छ करू शकतो. म्हणून तुम्ही पैसा नक्कीच कमवला पाहिजे. प्रत्येक क्षण जादुई बनवणाऱ्या माझ्या मित्र व्यक्तीला भरपूर काही मी जीवनात देऊ इच्छितो आहे. आणि तसंच स्वामी आपल्याला मित्र समजतात आणि ते आपल्याला भरपूर काही देऊ इच्छित आहेत. फक्त आपण त्याचे नामस्मरण करायला शिकले पाहिजे. वृद्धाश्रमात एक सुंदर वाक्य लिहिले होते, खाली पडलेल्या सुक्या पानावरून जरा हळुवारपणे जा, कारण उन्हात आपण त्याच्याच सावलीत उभे राहिलेला असतो. मग अर्थ तुम्हाला नक्कीच कळाला असेल तर तुम्ही नक्कीच आईवडिलांची सेवा ही केलीच पाहिजे. माणसातील दैव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव साहस्यासाठी कधीच धावून येत नाही. तो एकदा देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो आणि त्या माणसामध्येच आपण देव बघायला शिकलं पाहिजे. आणि देव स्वतः कधीच येणार नाही, तो कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करत असतो. म्हणून स्वामीही आपल्याला अशीच लीला दाखवत असतात, फक्त त्या लीला आपण ओळखल्या पाहिजे. लाचारी स्वीकारून अनेकांच्या सहवासात राहण्यापेक्षा अभिमानाने स्वीकारलेला एकटेपणा कधीही चांगला असतो. हे मात्र तितकंच खरं आहे. जबाबदारी घेणाऱ्या माणसाच्या नशिबी कायम अवेलपणा असतो, कारण स्वार्थीपणाने जगणारे कधीच कसलाही तडजोड करत नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी पुन्हा आयुष्य मिळत नाही. त्यासाठी वेळेबरोबर आयुष्य जपा. जग तर स्वप्नांच्या पलीकडचं पाहायचं असेल तर स्वप्न देखील जगाच्या पलीकडचेच ठेवा आणि कष्ट देखील जगाच्या पलीकडचे करा. तरच तुम्ही त्या कष्टांना तुम्ही पूरक ठराल आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ते तुम्ही प्राप्त कराल. हसतमुख लोकांचा सहवास व अत्तरांच्या दुकानासारखा असतो. काही खैद केले तरी ते मन सुगंधित तथा उल्हासित करते. आता कोणाला दुखवताना 1000 वेळा विचार करत जा, कारण माणूस आपले चांगले क्षण आणि वाईट क्षण जास्त लक्षात ठेवतो. त्यामुळे लोक तुम्हाला जे तुम्ही लोकांसोबत वाईट केलं असेल त्यामुळे जास्त लक्षात ठेवतात. बाकी तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले करा, ते तुम्हाला लक्षात अजिबात ठेवत नाहीत. हे मात्र निश्चित आहे. आयुष्य बदलण्यासाठी वेळ पुन्हा मिळेल, पण वेळ बदलण्यासाठी तुमचं आयुष्य हे कमी पडत असतं आणि ते तुम्ही निवार कष्ट करून तुम्ही आयुष्य चांगले केलं पाहिजे. कष्ट हेच यशाची गुरुकिल्ली आहे.